नमस्कार मित्रांनो, आपल्या मॅथ्स प्लस यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तेव्हा प्रश्न काय दिलेला आहे ते क्रमागत नैसर्गिक संख्यांचा बेरीज 48,000 त्या 3 संख्या शोधायच्या. बघा इथं आपण काय करायचं, त्या 3 संख्या आपण त्यामधली पहिली संख्या आपण x म्हणू. x म्हणून पहिली संख्या आपण x मानलेली आहे, त्याचबरोबर दुसरी संख्या ऑटोमॅटिक x प्लस 1 होईल. पण त्यानंतर तिसरी संख्या x प्लस 2 होईल. म्हणजे ही पहिली संख्या, ही दुसरी संख्या, ही तिसरी संख्या आपण असे मानू. ही पहिली संख्या म्हणून, ही दुसरी संख्या म्हणून, ही तिसरी संख्या म्हणून, म्हणजे हे तिसरी संख्या. ह्या तिघांची बेरीज आपण ह्या तिघांची बेरीज म्हणून, तिघांची बेरीज 48 दिलेला आहे. बघा आपल्याला 48, फक्त आपल्याला ती संख्या शोधायची. म्हणजे पहिली संख्या x शोधायची, x प्लस अधिक म्हणजे x पेक्षा मोठं, त्यापेक्षा मोठं, म्हणून आपण या तिघांची बेरीज करू. ह्या म्हणजे हे x प्लस 1, x प्लस 2 यानुसार आपण बेरीज करून घेऊ. x प्लस 2 ह्यांची बेरीज 48 दिलेली आहे. 48 दिलेली आहे. बघा x इथं 3x यांची बेरीज 3x येईल. हे 1, हे 2 म्हणून हे 3 येईल. म्हणजे आता हे 3 इकडे गेल्यावर वरते 48 मधून 3 वजा होईल. हे 3 आहे तसं ठेवतं. 48 मधून 3 वजा 45 राहील. x ह्या दोघांमध्ये गुणाकार आहे म्हणून हा 45 छेदामध्ये 3 येईल. म्हणून x ची संख्या बघा इथं पूर्ण भाग करला जातो. 3 1 3 3 15 45 15 3 45 असं आपण म्हणू शकतो. तर बघा x ची संख्या आपल्याला 15 मिळालेली आहे. म्हणजे ही x संख्या इथं ठेवल्यावर 15 अधिक 1 16, म्हणजे दुसरी संख्या आपल्याला 16 मिळाली. पहिली संख्या आपल्याला 15, त्यानंतर तिसरी संख्या ही ऑटोमॅटिक आपल्याला 17 मिळेल. तिघांची बेरीज करून बघा आपल्याला 48 ही संख्या मिळते. बघा 15 ही एक इकडे 15 15ला 16 16 16 तरी 48 बरोबर. आपले उत्तर बरोबर आहे. याचप्रमाणे इथं बघा आणखीन एक प्रश्न आहे. हे ह्याच रीतीने आपण मगाशी त्या उदाहरणामध्ये आपण बेरीज घेतलेली आहे. आपण इथं 3 क्रमांक नैसर्गिक संख्यांचा गुणाकार घेत आहे. मगाशी आपण बेरीज घेतला, आपण गुणाकार घेत आहोत. आपल्याला ह्याचा 3 नंबर हुडकायचे आहेत की त्यांची गुणाकार 210. मग आपण कॅल्क्युलेशन करत बसलो ना, त्याला वेळ लागेल. त्यामुळे आपण पहिली संख्या दुसरी संख्या वरच्या उदाहरणानुसार आपण या पहिली संख्या दुसरी संख्या x म्हणून त्यानुसार आपण गुणाकार करू. तेच सेम स्टेप आहे, फक्त गुणाकार ते करायचा आहे आपल्याला. बघा 3 संख्यांची गुणाकार आपल्याला 210 दिलेला आहे. आता आपल्याला ह्या तिन्ही ब्रॅकेटची ह्या तिन्ही कंसातील गुणाकार करायचा आहे. पहिला आपण ह्या 2 कंसाचा गुणाकार करू. हे बघा हा x हा पूर्ण ब्रॅकेटला आपल्याला गुणाकार करायचा आहे. म्हणजे x स्क्वेअर होईल. त्यानंतर ह्या 2 ला गुणायचं, 2x होईल. आता राहिली हे 1 ह्या पूर्ण ब्रॅकेटला करायचं आहे. तसा ब्रॅकेट येईल आपल्याला. आता हे पूर्ण हे झालं. राहिली गोष्ट ही एक x राहिली आपल्याकडे इथे. हे एक x राहिली. हे हा x आहे ना, हा पूर्ण ह्या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय म्हणजे गुणाकार करायचा आहे. ह्या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय केल्यावर बघा आपल्याला ह्या अशानुसार आपल्याला एक समीकरण मिळेल. समीकरण हे बघा पूर्ण ब्रॅकेटला आपण x ने मल्टिप्लाय करून या रीतीने आपल्याला इथे एक समीकरण मिळेल. हे बघा हे 2x हे x स्क्वेअर म्हणजे 3x स्क्वेअर होईल. 3x हे x स्क्वेअर आहे त्याच ठेवत आपण. हे 3x स्क्वेअर हे 2x 210 होईल. x चा घन आहे तसं ठेवत. आणखीन 3x चा वर्गात आहे तसं ठेवत. 2x वजा 210 बरोबर 0. बघा इथे आपण काय करतो, बघा x क्यूब आहे तसं ठेवत, 3x स्क्वेअर आहे तसं ठेवत, 2x. इथे बघा आपण इथे x बरोबर 5 गृहीत एक कावर गृहीत धरून तुम्हाला पुढे कळलं. बघा ही संख्या, ही पूर्ण एक संख्या समजू, ही पूर्ण संख्या, ह्यांची वजाबाकी केल्यावर 0 येते. म्हणून ह्यानुसार आपण x बरोबर 5 असं समजलं ना. बघा हे 5चा आपण घन घेऊ. त्यानंतर ही संख्या, हे 3चा, हे 3 आहे तसं ठेवत आहे. एक्सच्या जागी आपण 5 ठेवू. आणि राहिली गोष्ट ह्याची 2, हे पूर्ण ह्या संख्येमध्ये बघा, ह्या संख्येमध्ये हे वजा चीन्ह येते. कारण ही पूर्ण संख्या ह्या संख्येमध्ये वजा केल्यावर बरोबर 0 यावं, म्हणून मी येते 2 गुणिले 5. या ठिकाणी तुम्ही 6 पण वापरून बघू शकतो. पण जेव्हा तुम्ही 6 वापरतो ना, या ठिकाणी आपली जेव्हा बेरीज करतो ना, येथे आपली संख्या 0 येत नाही. म्हणून हे बघा 6 पण वापरून तुम्ही प्रयत्न करा, पण आपले उत्तर बरोबर येणार नाही. म्हणजे बरोबर 0 नाही येणार. बघा हे x आहे तसं हे करू. आपण गृहीत धरलेला आहे x क्यूब 3x स्क्वेअर प्लस 2x. हे बघा ह्याची संख्या पूर्ण 210 आपल्याला माहिती आहे. हे 210 आहे म्हटलं तर ह्याच्यावरूनच आपण हे लिहिलेलं आहे. म्हणजे हे पण 210 बरोबर 0 येईल. म्हणून x ची संख्या 5 आहे. म्हणजे त्यानंतर दुसरी संख्या म्हणजे x अधिक 1 हे 6 असेल. म्हणजे तिसरी संख्या x अधिक 2 7 असेल. हे तिघांची गुणाकार करून बघा 210 येईल. बघा 5 30 5 30 1 गुणिले 7 7 21 210 बरोबर. आपले उत्तर बरोबर आलेलं आहे. येथे आपल्याला फक्त मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. थँक्यू.